सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी, शालेय आजीबाजी अध्यक्ष, विद्यार्थिनी या सर्वांना या शुभदिनी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा आजचा दिवस. आपल्या सर्वांना माहीतच असेल की इंग्रजांनी आपल्या देशावर तब्बल 150 वर्ष राज्य केले होते. या जुलूम व अत्याचाराला कंटाळून भारतीय क्रांतिकारकांनी अनेक लढे देऊन संघर्ष करून आपल्या प्राणाची बाजी लावून सन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र केला. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी जरी स्वतंत्र झाला असला तरी आपल्या भारत देशातील जनता दिशाहीन व भरकटलेल्या अवस्थेत होती. त्यासाठी आवश्यक होती घटनात्मक नियमावली. नियमावली म्हणजे काय तर आपल्या भारत देशाचे घटनात्मक आणि कायदेशीर संविधान. हे संविधान घेण्यास तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांचा कालावधी लागला. हे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान म्हणून ओळखले जाते. या संविधानामध्ये राष्ट्रीय संहिता, संरचना, कार्यपद्धती आणि नागरिकांची कर्तव्य या लोकशाही मूल्यांचे लिखाण केले गेले आहे. लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य. परंतु आज या लोकशाहीची सर्व स्तरावरून पायमल्ली होत आहे. आज आपला भारत देश लोकशाही सदृश्य राहिलेला नाही. अनेक वेळा कायद्याचे उल्लंघन झालेले आपल्या नजरेस येत आहे. या छोटेखानी भाषणाच्या शेवटी मी एवढा संदेश देऊ इच्छिते की आपण आपल्या देशाच्या संरक्षणासाठी शत्रूशी लढा देऊ शकत नाही, पण आपण आपल्या धरणी मातेचे संरक्षण तर करू शकतो. प्रथम आपण वृक्षतोड थांबवली पाहिजे. जरी आपण एक वृक्ष तोडला तर त्या सभोवताली 10 वृक्षांची लागवड केली पाहिजे. मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा करून त्याचा योग्यरित्या वापर केला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर टाळा. प्लास्टिकचा पूर्णपणे नायनाट करून पर्यावरणाचे संरक्षण करूया. महत्वाची आणि समाजयोग्य मुद्दा म्हणजे स्त्री भ्रूण हत्या थांबवा. ही आज काळाची गरज आहे. लेक वाचवा, मुलगी जगवा. आज या शुभ दिनी आसमानात दौलात व अभिमानाने फडकणाऱ्या माझ्या तिरंग्याला माझा कोटी कोटी प्रणाम. शेवटी मी एवढंच म्हणेन की थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान, आमचा भारत देश महान. बोला प्रजासत्ताक दिनाचा